आज आपण शिजवलेल्या बटाट्यापासनं पटकन बनणार या पद्धतीने बटाटा पराठा बनवत आहे. खूप सोपी आहे बनवण्याकरता. इथे मी कुकरमध्ये बटाटा शिजवून घेतलेला आणि किसून घेत आहे. बटाट्याला मॅश केले तरी चालेल, पण गडे नाही ठेवायचे. छान असा मॅश करून घेतलेला. यामध्ये टाकलेला आहे चिली फ्लेक्स, मीठ, थोडंच मिरे पावडर टाकायचं. मिरे पावडरने या डिशला छान चव येत असतं. हळद टाकलेली, जिरं पावडर आणि चाट मसाला आणि थोडंच धनिया पावडर. छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाला पूर्ण बटाट्याला लागायला पाहिजे. मिक्स करायचा. छान असं मिक्स करून घेतलेला बटाट्याला मसाला लागलेला आहे. गव्हाचं पीठ वगैरे मळायची काही आवश्यकता नाही. डायरेक्ट आपण गव्हाचं पिठाचं मिश्रण बनवून डायरेक्ट पराठा बनवत आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं, तर आपल्याला किती प्रमाणात पाणी लागणार ते मी सांगणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडे थोडे पाणी टाकून आपण मिश्रण बनवून घेऊया. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. गव्हाच्या पिठाचं मिश्रण बनवताना गडे नाही ठेवायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा, छान असं मिक्स करून घेतलेला. यामध्ये कोणते साहित्य टाकले नाही ते सांगाल. 1 वाटी गव्हाच्या पिठाला 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मिश्रण छान असं बनवून घेतलेलं आहे. यामध्ये टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्याने या डिशला छान चव येत असतं. आणि हळद. यामध्ये कोणतं साहित्य टाकलेलं नाही सांगाल. हळद आणि गव्हाचं पीठ हळद आणि कोथिंबीर टाकलेलं आहे. छान असं मिक्स करून घेतलेला. कोणता पण मसाला कमी झाला असेल तर कोथिंबीरने या डिशला छान चव येत असतं. बटाट्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतलेले होते ते यामध्ये टाकलेले आहे. आता आपण बटाटा यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा, पीठ मळायची पण आवश्यकता नाही आहे. एक वेगळ्या पद्धतीने आपण छान असा बटाटा पराठा बनवू शकतो आणि हा पराठा लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. हा पराठा आपण नाश्त्यामध्ये पण बनवू शकतो, टिफिनवर पण घेऊन जाऊ शकतो. छान असं मिश्रण बनवून तयार आहे. आता यामध्ये टाकूया आपण बारीक रवा. बारीक रवा टाकायचा, जेणेकरून पराठा बनवल्यानंतर चिकटला नाही पाहिजे. आपण गव्हाचं पीठ मिश्रण बनवून घेतलेले होते तेव्हा यामध्ये मीठ नव्हते टाकलेले, आता मीठ टाकलेले आहे. छान असं रवा आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून पूर्ण मिश्रणमध्ये रवा मिक्स व्हायला पाहिजे. रवा टाकल्यानंतर 10 मिनिट आपण मिश्रणला झाकून बाजूला ठेवून देऊया. घरी नाश्ता बनवण्याकरता काही साहित्य नसेल तर ही डिश नक्की बनवून बघा. छान असं 10 मिनिटानंतर मिश्रण बनलेलं आहे. आता यामध्ये टाकत आहे आपण थोडीच पिठी साखर. पिठी साखर टाकल्याने या डिशला छान चव येत असतं, कलर येत असतं पराठ्याला. आणि थोडाच बेकिंग सोडा, 1 चिमटच टाकायचा, फार जास्त बेकिंग सोडा नाही टाकायचा. आणि मिश्रण मिक्स करून घेतलेला पराठा तर बनवण्याचा बॅटर तयार आहे. आता आपण बाजूला एका वाटीमध्ये दही घेऊया. दही मी घरीच लावून घेतलेले. बटाट्याच्या पराठ्यासोबत दही खाण्याकरता खूप छान लागत असतं. दही घेतलेलं आणि त्यामध्ये साखर टाकलेली. यासोबत बटाटा पराठा नक्की खाऊन बघा, खूप छान लागतं. डोसा तवा घेतलेला, त्याला तेल लावायचं किंवा बटर किंवा तूप आणि बटाट्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. बॅटर बनवून घेतलेलं आहे ते टाकलेला. सहज छान असा पराठा निघत असतं, म्हणून आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे. बघा,
आहे ना सोपी बनवायला. पीठ मळायची पण आवश्यकता नाही. छान असे पराठे सहज मिश्रण बनवून तयार होतात. आणि यासोबत हा पराठा दहीसोबत खाण्याकरता खूप चविष्ट लागतं. उन्हाळ्यामध्ये चटपटीत खायचं असेल तर या पद्धतीने तर नक्की बनवून बघा. पुन्हा पराठा बनवण्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होते ते ताव्यावर टाकलेलं आहे. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. इथे आपण तूप, बटर याचा वापर करू शकतो. वरून शिजू द्यायचं. नंतरच आपल्याला पराठा जो आहे तो पलटून घ्यायचा आहे. ज्यांना पण ही रेसिपी आवडली असेल त्यांनी नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मी बनवलेली डिश माझं बाळ छोटं आहे त्याला पण खूप आवडलेली. तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. मी कमी टाकलेलं आहे कारण आमच्या घरी छोटं बाळ आहे आणि वेगळ्या पद्धतीने कोणती पण डिश बनवलेली तर बाळाला आवडत असतं. आणि हा पराठा माझ्या बाळाला खूप आवडलेला आणि मोठ्यांना तर आवडलेलाच कारण तेलाचा वापर नाही केलेला आहे. खूप कमी प्रमाणात फक्त पराठा शिजवण्याकरिता तेलाचा वापर केलेला आहे. तिथे आपण बटर किंवा तुपाचा पण वापर करू शकतो. एक वेगळ्या पद्धतीने नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो. बाय बाय.